गुड मॉर्निंग स्टुडंट्स, हॅव अ गुड डे. या ठिकाणी आपण टॉप 50 क्वेश्चन या ठिकाणी घेणार आहोत. एक्झाम डे वन लायनर, जे की तुम्हाला रिव्हिजन करण्यास खूप मदत होईल. तर चला स्टार्ट इट. बघा, विधानसभा सभापतीपदासाठी किमान वयोमर्यादा किती वर्ष असणार आहे? तर 25 वर्षे. त्यानंतर राज्य सरकारला कायदेविषयक सल्ला देणे किंवा राज्यविषयक सल्ला कोण देतो? तर कायदेविषयक सल्ला हा महाधिवक्ता देतो. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती? तर मुंबई आहे. महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका मुंबई. जिल्हा अधिकाऱ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? तर विभागीय आयुक्तांचे या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यावर नियंत्रण असते. त्यानंतर तलाठी दप्तरमध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या किती असते? 21 गाव नमुन्यांची संख्या तलाठी दप्तरमध्ये असते. त्यानंतर राजदूत पदांची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती. जे विविध देशामध्ये आपले राजदूत आपण पाठवतो त्यांची नियुक्ती ही राष्ट्रपती करत असतात. त्यानंतर तालुका दंडाधिकारी म्हणून कार्य कोण पार पाडतो? तर तहसीलदार हा तालुका दंडाधिकारी म्हणून कार्य पार पाडतो. त्यानंतर स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा यासाठी कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली? तर प्रभाग समितीची स्थापना या ठिकाणी करण्यात आली. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने देण्यात आला? 74वी घटनादुरुस्ती त्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा दिला. राज्य सरकारला कायदेविषयक सल्ला कोण देतो? तर महाधिवक्ता. पुन्हा एकदा रिपीट झालेला आहे. मनोरंजन कर, लॉटरीसारखे विषय कोणत्या सूचीत आहेत? तर राज्य सूचीमध्ये आहेत. हे विषय राज्य सूचीमध्ये आहेत, केंद्र सूचीमध्ये नाहीत. त्यानंतर आयुष्यमान भारत आरोग्य योजनेचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? आयुष्यमान भारत आरोग्य योजनेचे नवीन नाव आयुष्यमान आरोग्य मंदिर. T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 कोणत्या दोन देशात होणार आहे? T20 क्रिकेट वर्ल्ड कप अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशामध्ये होणार आहे. सिलकायरा बोगदा उत्तराखंड राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तरकाशीमध्ये सिलकयारा बोगदा या ठिकाणी आहे. भारतातील सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोट बॅरकुडा कोठे लॉन्च करण्यात आली आहे? तर केरळ या ठिकाणी. सौर इलेक्ट्रिक बोट म्हणजे एक जहाज आहे, ते केरळमध्ये या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेलं आहे. देशात पर्यटन व्यवस्थापन महाराष्ट्राचा किती टक्के आहे? देशात पर्यटन व्यवस्थापनात महाराष्ट्राचा किती टक्के वाटा आहे? तर 7%. पर्यटनामध्ये महाराष्ट्राचा 7% वाटा आहे. जेही रेव्हेन्यू जनरेट होतं त्यामध्ये महाराष्ट्राचा 7% वाटा आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता? तर गडचिरोली हा अतिपूर्वेकडील जिल्हा आहे. सिंधुदुर्ग हा अतिदक्षिणेकडील जिल्हा आहे. ते देखील लक्षात ठेवायचं आहे. गोदावरी व कृष्णा नदीच्या त्रिभुज प्रदेशात गोड्या पाण्याचे कोणते सरोवर आहे? तर कोलीरू सरोवर आहे. जलसंपदा विभागाची परीक्षा आहे, त्यामुळे भरपूर प्रश्न भूगोलावर येत आहेत, त्यामुळे आपण यामध्ये मॅक्झिमम प्रश्नाचा समावेश केलेला आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. येणाऱ्या काळामध्ये सर्व भरतीचे व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील. तापी नदी अरबी समुद्रास कोठे मिळते? तर सुरत या ठिकाणी तापी नदी अरबी समुद्रास मिळते. जगातील सर्वात लहान महासागर कोणता? आर्क्टिक महासागर हा जगातील सर्वात लहान महासागर आहे, आर्क्टिक महासागर. जायकवाडी धरण औरंगाबाद जिल्ह्यात कोणत्या नदीवर आहे? गोदावरी नदीवर आहे. नाथसागर आपण त्या जलाशयास असं म्हणतो. त्यानंतर तलावाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात? गोंदिया जिल्ह्यास तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात तलाव आहेत. नर्मदा नदी अरबी सागरास जाऊन मिळते. नर्मदा नदी ही अरबी सागरात जाऊन मिळते. त्यानंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोकण विभागात पडतो. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोकण विभागात पडतो. त्यामध्येही सिंधुदुर्गमधील आंबोली या ठिकाणी पडतो. तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे? खोपोली या ठिकाणी तांदूळ संशोधन केंद्र आहे. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? सरदार सरोवर प्रकल्प आपल्या सर्वांना माहीत आहे, नर्मदा नदीवर आहे. त्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांचा भारतातील सर्वात उंच पुतळा त्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. सरदार सरोवर नर्मदा नदी. त्यानंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त
उपकोरी कोणत्या नदीला आहे, म्हणजे सर्वात जास्त व्यापक अशी नदी कोणती आहे जिला उपनद्या भरपूर प्रमाणात आहेत, तर ती अशी नदी आहे महाराष्ट्रातली गोदावरी नदी, जिचं उगमस्थान आहे नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे, तर हिराकुंड हे धरण महानदीवर आहे. टिहरी धरण कोणत्या राज्यात आहे, टिहरी धरण हे उत्तराखंड राज्यात आहे, जे की सर्वात उंच धरण आहे आणि सर्वात मोठं धरण हे भांगरा नागल आहे, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्राच्या बहुतेक भागात वृक्षाकार प्रवाह प्रणाली आढळते. महाराष्ट्रामध्ये जी प्रवाह प्रणाली आहे ती कशी आहे, वृक्षाकार आहे. रेशीम उत्पादनात भारतात सर्वात अग्रेसर राज्य कोणते आहे, तर कर्नाटक राज्य हे रेशीम उत्पादनात सर्वात अग्रेसर म्हणजे प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर अर्थशास्त्राचे प्रश्न थोडे घेतलेले आहेत आपण या ठिकाणी, मिक्स क्वेश्चन आहेत जेणेकरून तुमचं रिव्हिजन व्हावं. अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ यांना म्हटलं जातं. त्यांचा ग्रंथ देखील आहे संपत्तीबद्दलचा. त्यानंतर राष्ट्रीय विकास परिषदेचा अध्यक्ष कोण असतो, तर राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष हे माननीय पंतप्रधान असतात आणि ते नियोजन आयोगाचे अध्यक्ष देखील असतात. ऑब्लिकमध्ये आहे दोन्ही पण. सेवा कराची आकारणी कोण करते, तर सेवा म्हणजे त्याला सर्व्हिस टॅक्स म्हणतो. केंद्र सरकार ही सेवा कराची आकारणी करते. भारतीय वन संशोधन संस्था कुठे आहे, तर देहरादून या ठिकाणी भारतीय वन संशोधन संस्था आहे. त्यानंतर रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत आचार्य विनोबा भावे. बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे. नाबार्डचे मुख्यालय आपल्या सर्वांना माहीत आहे. मॅक्झिमम जेवढ्याही मोठ्या मुख्यालय आहेत ती कुठे आहेत, मुंबई या ठिकाणी. त्याबरोबरच नाबार्डचे मुख्यालय देखील मुंबई या ठिकाणी आहे. त्यानंतर RBIचे मुख्यालय देखील मुंबई याच ठिकाणी आहे. त्यानंतर घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो, आपल्या सर्वांना माहीत आहे, तर राज्यपाल हे घटक राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात. त्यानंतर महाराष्ट्रातील नागरी व ग्रामीण संस्थांच्या निवडणुका कोणाकडून घेतल्या जातात, राज्य निवडणूक आयोगाकडून या ठिकाणी नागरी व ग्रामीण संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातात. ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे, तर 18 वर्ष. तुम्ही मतदान 18 वर्ष झाल्याच्यानंतर करू शकता, तेव्हा तुम्ही ग्रामसभेचे सदस्य होऊ शकता. ग्रामपंचायतची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत, ग्रामपंचायतची तपासणी करण्याचे अधिकार हे महसूल आयुक्त यांच्याकडे आहेत. त्यांनाच विभागीय आयुक्त देखील म्हटलं जातं. त्यानंतर ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत होते, तर जिल्हा निवड मंडळ, आपण सरळ सेवा म्हणतो त्यांना, त्यांच्यामार्फत ग्रामसेवकाची निवड केली जाते. पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते, तर पंचायत समितीचे अंदाजपत्रक हे जिल्हा परिषद मंजूर करत असते. त्यानंतर बघा, अन्नू राणी ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर भालाफेक या खेळाशी संबंधित आहे. तिने अलीकडेच या ठिकाणी भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं असल्यामुळे ती खूप चर्चेस होती. अन्नू राणी ही काय आहे, तर एक भालाफेक खेळाडू आहे. यामध्ये स्पोर्ट्सचा देखील आपण समावेश केलेला आहे. मॅक्झिमम प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला पुन्हा एकदा जर सांगतोय मी, तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बघा, 2023ची जी G20ची परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती, तर ती या ठिकाणी भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती आणि भारतामधील दिल्ली या ठिकाणी प्रगती मैदान या ठिकाणी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर बघा, G20च्या विविध परिषदा झाल्या होत्या, त्यापैकी एक आहे जी सांस्कृतिक परिषद होती, ती मध्य प्रदेशमधील खजुराहो या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. आणि त्याच्यानंतरची पर्यावरणाशी संबंधित जी आहे ती बंगळुरू या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. ह्या 3 परिषदा खूप महत्त्वाच्या आहेत. G20ची मुख्य परिषद दिल्ली, त्यानंतर सांस्कृतिक खजुराहो मध्य प्रदेश आणि त्यानंतर पर्यावरणाची बेंगळूर या ठिकाणी. त्यानंतर बघा, भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार कोण आहे, सुनील छेत्री हा भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार आहे. त्यानंतर फिल्म अँड टेलिव्हिजन संस्था पुणेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर R माधवन यांची पुणेच्या फिल्म अँड टेलिव्हिजन संस्थाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. R माधवन हे साऊथचे ॲक्टर आहेत. त्यानंतर बघा, सात्विक आणि चिराग ही नावे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, तर ही नावे बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत. बघा, सात्विक आणि चिराग हे डबलमध्ये खेळत असतात बॅडमिंटन आणि यांनी यावर्षी खूपच छान कामगिरी केल्यामुळे त्यांचं नाव चर्चेमध्ये आहे. तर
धन्यवाद मित्रो, तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पाहिलात. थँक्यू सो मच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फक्त आणि फक्त अभ्यास करत राहा. जय हिंद, वंदे मातरम.